जनगणना 2027 ची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. 1 मे 2026 पासून संपूर्ण देशभर ही मोहीम राबवली जात आहे. आता तुम्ही तुमच्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन सहज भरू शकता. त्यानंतर जनगणना अधिकारी तुमच्या घरी येऊन तुम्ही दिलेली माहिती योग्य आहे का ते पडताळून पाहतील. जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला नाही, तरीही अधिकारी तुमच्या घरी येऊन जनगणना पूर्ण करतील. या जनगणनेमध्ये नेमकं काय असणार आहे, कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत आणि फॉर्म कसा भरायचा, हे सगळं आपण आता पुढे प्रत्यक्ष फॉर्म पाहून समजून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर. ही अशी वेबसाईट आहे. यामध्ये सेल्फ एन्युमरेशन लॉगिन दिलेले आहे. येथे तुम्हाला जिल्हा तुमचा महाराष्ट्र घ्यायचा आहे. येथे इंटर कॅप्चा करायचा आहे आणि खाली प्रोसीड, व्हेरीफाय आणि प्रोसीड करायचं आहे. स्वागत आहे हे असं येईन आणि येथे तुम्हाला खाली स्क्रोल करून ओके करायचं आहे. यानंतर या फील्डमध्ये तुम्हाला येथे हेड ऑफ द हाऊसहोल्ड म्हणजे तुमच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती, त्याचं नाव, इथे नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल ऑप्शनल आहे. ते टाकलं किंवा नाही टाकलं तरी चालेल आणि खाली येथे व्हेरीफाय प्रोसिडवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय केल्याच्या नंतर ओ-टी-पी तुम्हाला पाठवला जाईल. मग इथे ओ-टी-पी सेंड टू युअर मोबाईल नंबर इथं आपण ओके करू आणि येथे तुम्हाला तुमचा ओ-टी-पी टाकायचा आहे आणि तुमची येथे भाषा मराठी घ्यायची आहे आणि व्हेरीफाय ओ-टी-पी करायचा आहे. ओ-टी-पी व्हेरीफाय केल्याच्या नंतर हे असं पेज ओपन होईल. येथे तुम्हाला स्थानिक तपशीलमध्ये राज्य महाराष्ट्र, तुमचा जिल्हा, पिनकोड टाकायचा आहे आणि तुमचं गावाचं नाव, लँडमार्क टाकायचं आणि येथे तुम्हाला नंतर मॅपवर तुमचं लोकेशन सिलेक्ट करायचं आहे. अशा रीतीने तुम्हाला लोकेशनवर जायचं आहे. हा पिवळा बिंदू तुम्हाला ठेवायचा आहे आणि येथे अक्षांश आणि रेखांश येईल आणि तुम्ही जे घेतलेले लोकेशन आहे ते बरोबर असेल तर तुम्हाला येथे स्थानाची पुष्टी करायची आहे. स्थानाची पुष्टी केल्याच्या नंतर जतन करा आणि पुढे जा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. स्थानाची पुष्टी करा. येथे तुम्हाला राज्य, जिल्हा, तुमचे निवासस्थानचा अक्षांश आणि रेखांश येईल. येथे तुम्हाला तुम्हाला निवडलेल्या स्थानासह पुढे जायचे आहे का असा प्रश्न विचारला जाईल. येथे तुम्हाला होय करायचं आहे. येथे तुम्हाला पुढे फॉर्ममध्ये काही प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येथे टिक करून द्यायची आहेत. जसा की पहिला प्रश्न इथे आहे, की ते गणना घराची जमीन यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. येथे साहित्य आपण देऊ पक्क्या विटा. गणना घराची भिंत यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. सो तुम्हाला ते जे योग्य वाटेल ते तुम्ही येथे ॲड करू शकता. जसं की येथे काँक्रीट. गणना घराचे छप्पर यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. छपरासाठी येथे काय मुख्यतः वापरले असेल, तुमच्या घरासाठी जे मटेरियल तुम्ही वापरले असेल हे तुम्ही तिथे ॲड करू शकता. काँक्रीट, गणना घराची स्थिती चांगली. सो येथे क्लिक करून तुम्ही जतन करा आणि पुढे जा यावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला नक्की पुढे जायचे आहे का? होय. पुढे तुम्हाला कुटुंब प्रमुखाशी संबंधित माहिती ॲड करायची आहे. सो या कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या. तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची एकूण संख्या तुम्हाला येथे ॲड करायची आहे. कुटुंब प्रमुखाचे नाव, तसे कुटुंब प्रमुखाचे नाव मराठीमध्ये येथे ॲड करायचे आहे. तसे कुटुंब प्रमुखाचे लिंग इथे सिलेक्ट करायचं आहे. तसेच जर तुम्ही एस-सी-एस-टी कॅटेगरीमध्ये असाल तर हे ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. नाहीतरी तुम्ही इथे इतर करू शकता. तसे या घराच्या मालकी हक्काची स्थिती, स्वतःचे घर आहे, भाड्याचे आहे, भाड्याचे आणि कुठेही स्वतःचे घर नसलेले यापैकी ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. तसे निवासयोग्य खोलींची संख्या किती आहे हे तुम्हाला 2, 3, 1 असं ॲड करायचं आहे. तसेच या कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडपींची संख्या ॲड करायची आहे आणि ही माहिती येथे ॲड करून तुम्हाला जतन करा आणि पुढे जा यावर क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला या फॉर्ममध्ये कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी हे विचारण्यात येईल. यामध्ये तुम्हाला टिक करून तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. जसं पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत. येथे प्रक्रिया केलेले पाणी नळाद्वारे, प्रक्रिया न केलेले पाणी नळाद्वारे, विहीर, हातपंप, झरा, बोरवेल असे वेगवेगळे ऑप्शन दिलेले असेल. तुमच्या घरामध्ये जे पाणी येत असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. सो पुढे येते पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला स्रोत. परिसरात आहे, परिसराजवळ का दूर आहे? येथे परिसरात आहे असं तुम्ही सिलेक्ट करू शकता. प्रकाशाचा मुख्य स्रोत.
प्रकाशाचा मुख्य स्रोत कोणता आहे? वीज आहे, रॉकेल आहे, सौर ऊर्जा आहे किंवा इतर आहे. याप्रमाणे तुम्ही सिलेक्शन करू शकता. शौचालयाची उपलब्धता आहे किंवा नाही आहे. असेल तर केवळ कुटुंबाच्या वापरासाठी आहे का सामायिक वापर आहे, सार्वजनिक शौचालय आहे, असे ऑप्शन तुम्हाला येथे सिलेक्ट करायचे आहे. शौचालयाचा प्रकार, येथे सेप्टिक टँक आहे, इतर व्यवस्था आहे किंवा खड्डा केलेला आहे, एकल खड्डा शौचालय आहे, सेवा शौचालय आहे, असे वेगवेगळ्या ऑप्शनपैकी तुमच्या घरामध्ये किंवा परिसरामध्ये जो ऑप्शन असेल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. तर हे सांडपाणी सोडण्याची जोडलेली व्यवस्था बंद गटार आहे का उघडे गटार आहे, असं तुम्हाला येथे सिलेक्ट करायचे आहे. परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता आहे किंवा नाही आहे, असं सिलेक्ट करायचे आहे. तर ते स्वयंपाकघराची उपलब्धता, LPG आहे का PNG जोडणी आहे, असे येथे प्रश्न विचारलेले आहेत. येथे तुम्हाला सिलेक्ट करून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असल्यास LPG आणि PNGची जोडणी आहे किंवा नाही, यापैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे. तसे घरामध्ये स्वयंपाक केला जातो, परंतु स्वयंपाकघरात नाही, ह्यापैकी जो तुमचा ऑप्शन असेल तो तुम्ही तुमच्याप्रमाणे सिलेक्ट करू शकता. तर ते स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे इंधन, लाकूड वापरले जाते, शेणाच्या गवऱ्या वापरल्या जातात, कोळसा, रॉकेल, LPG, PNG किंवा वीज, यापैकी तुम्ही तुमचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला येथे पुढे जतन करा आणि पुढे जावर क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. येथे तुमच्याकडे रेडिओ, ट्रान्झिस्टर आहे किंवा नाही. असेल तर मोबाईल आहे, स्मार्टफोनवर आहे, रेडिओ संच आहे. जो तुम्हाला ऑप्शन ॲप्लिकेबल असेल ते तुम्हाला टिक करायचं आहे. दूरचित्रवाणी म्हणजे टीव्ही होय किंवा नाही, ह्याच्यामध्ये उत्तर द्यायचे आहेत. इंटरनेट उपलब्धता, लॅपटॉप संगणकावर आहे, मोबाईलवर आहे किंवा नाही, त्यावर क्लिक करायचे आहे. लॅपटॉप, संगणक आहे किंवा नाही, यावर टिक करायचे आहे. तसेच मोबाईल फोन, स्मार्टफोन आहे किंवा नाही, यावर क्लिक करायचे आहे. सायकल, स्कूटर, मोटारसायकल, मोपेड यापैकी तुमच्याकडं कोणते आहे किंवा दोन्हीही आहे, असे तुम्हाला यावर क्लिक करायचे आहे. कार, जीप, व्हॅन आहे किंवा नाही, इथे तुम्हाला असे टिक करावे लागेल. तसे कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य हे तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी जे काही असेल ते तुम्हाला टिक करायचे आहे आणि खाली आल्याच्या नंतर ते जतन करा आणि पुढे जा यावर टिक करायचं आहे. अशा रीतीने हा फॉर्म तुमचा पूर्णपणे सबमिट करून झालेला आहे. यामध्ये तुम्ही भरलेली पूर्ण माहिती बरोबर आहे की नाही ते एकदा स्क्रोल करून चेक करून घ्या. ही सर्व माहिती बरोबर आहे की नाही हे तुम्ही चेक करा आणि यामध्ये काही चुकले असेल तर मागे जाऊन तुम्ही एडिट करू शकता. तसंच ही भरलेली माहिती पूर्ण तुम्ही PDF मध्ये सेव्ह करून ठेवू शकता आणि जर ही माहिती पूर्णपणे बरोबर असेल तर तुम्ही येथे पुष्टी करा आणि सादर करा यावर क्लिक करा. यानंतर तुमचा फॉर्म यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे. हा SCID तुम्हाला तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायचा आहे. जेव्हा जनगणना अधिकारी तुमच्या घरी सर्वे करायला येतील तेव्हा त्यांना हा ID द्यायचा आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मराठी इन्फॉर्मेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.